शहरातील केजूबाई मंदिराच्या परिसरात आहोत. हिरवागार निसर्ग आणि खऱ्या अर्थानं आज आनंदाचा दिवस आहे, कारण कृष्ण वेळा झाला राधे तुझ्यासाठी आणि काळ्या मनाचा उलगडा हा शिवमल्हार म्युझिक प्रस्तुत या ठिकाणी निर्माते मोहन लोंढे यांच्या या सर्व टीमनी खऱ्या अर्थानं या ठिकाणी काही दिवसांपूर्वी शूटिंग केलं होतं या 2 गाण्यांचं आणि खऱ्या अर्थानं त्यांची पूर्ण टीम आज या ठिकाणी आले. आपण निर्माते मोहन लोंढे यांच्याशी चर्चा करणार आहोत. ही संकल्पना कशी सुचली आणि कसं वाटतंय आज पहिल्यांदा संकल्पना अशी जो गाण्याला काळ्या मनाचा उलगडा जो गाणं त्याला जो प्रतिसाद मिळत होता लोकांना, त्या उद्देशाने त्याच्यात आपण व्हिडिओ करावा अशी ही संकल्पना सुचली. त्यानंतर लिहिणूक बाबांना भेटलो आणि त्यांच्याशी चर्चा करून संकल्पना या विषयावर बोललो. नंतरच त्या काळ्या मनाचा उलगडा या विषयावर आमची या ठिकाणी करण्यात आली. खरं तर शिवमल्हार नाव साजेसं आहे. तुम्ही मळवट भरलेलं आहे. मळवट भरल्यानंतर काय वाटतं? मळवट भरल्याच्यानंतर जी शरीरात उत्तेजना निर्माण होते ती या भंडाऱ्यात आहे. आणि ती भंडारा म्हणजे साक्षात शिवमल्हार म्हणजे शिवशंकराचा अवतार असलेला भगवी मल्हार महाराज यांची जी प्रेरणा आपल्याला मिळते या भंडाऱ्यात आहे. त्या प्रेरणेतूनच हे साध्य झालं. यानंतर या ठिकाणी डायरेक्टर आहेत निलेश घाडगे आणि खऱ्या अर्थानं या सगळ्या टीमला म्हणजे नव्या आणि जुन्या कलाकारांना एकत्रित करून त्यांनी हा अल्बम ही गाणी बनवलेली आहेत. खऱ्या अर्थानं त्यांचा अनुभव आपण जाणून घेऊया. सर नमस्कार. नमस्कार, मी लिनेश रमेश गाडगे. या कृष्ण वेडा झाला राधे तुझ्याच पायी आणि काळ्या मनाचा उलगडा या 2 गीतांना मी दिग्दर्शन केलेलं आहे. ॲक्च्युली होतं कसं की कलाकारांना काही ना काही संधी हवी असते, काही ना काही प्लॅटफॉर्म हवे असतात, पण जर ते व्यवस्थितरित्या मिळाले त्यांच्यातून त्या गाण्यांमधून असो, शॉर्ट फिल्म असो, फिल्म असो, त्यातून जर कलाकारांची कला रसिकांपर्यंत व्यवस्थितरित्या पोहोचली तर त्याला एक कलाकारांना मार्ग मिळू शकतो. त्यामुळं मग ज्यावेळी रवी कांबळे सर माझे मित्र आहेत, आर के एंटरटेनमेंटच्या माध्यमातून जे काम करतात, त्याचबरोबर शिवमल्हार म्युझिकचे मोहनदादा, आमचं जेव्हा बोलणं झालं त्यावेळी ठरलं की आपण राधे कृष्ण वेडा झाला राधे तुझ्याच पायी आणि काळ्या मनाचा उलगडा या 2 गाण्यांचं चित्रीकरण अशा पद्धतीनं करायचं की त्यातून कथा लोकांपर्यंत पोचली पाहिजे. काय की राधाकृष्ण आणि रुक्मिणी यांची कथा काय आहे ती लोकांपर्यंत या गाण्याच्या माध्यमातून पोचवतोय. त्याचबरोबर आईसाहेब काळूबाई माता या काळूबाईचं हे गीत आहे काळ्या मनाचा उलगडा, तर त्यातून साधना आणि दत्ता यांना बरोबर घेऊन त्या गाण्यातून नक्की काळूबाईचे भक्त कशा पद्धतीनं त्या काळूबाईच्या चरणी लीन होत असतात. भक्तांना येणारं दुःख जे आहे, त्यांच्यावर येणारी संकट जे आहे, ते संकट दूर होण्यासाठी एक भोळी भक्ती जी असते, जी देवाच्या चरणी लीन होऊन ती दुःख दूर व्हावं, ते संकट दूर व्हावं म्हणून कशा पद्धतीनं तिथं आणि पहिल्यापासून चालत आलेलं, आता काही त्या प्रथा बंद पडत चालल्या, पण पहिल्यापासून चालत आलेलं करणी बाधा करणं, करणी करणं वगैरे, जादूटोणा करणं, ह्या गोष्टी ज्या आहेत तर त्या करणीमुळं कशा पद्धतीनं मनुष्याला त्रास व्हायचा ह्याच्या काही गोष्टी, याचा भाग आपण त्या गाण्यामधून मांडलेला आहे. धन्यवाद सर. यानंतर या गाण्यातील कृष्णाची भूमिका ज्यांनी केलेली आहे ते नवीन परमार आहेत. त्याचप्रमाणे नारी शक्तीच्या पूजा सराफ आहेत, त्यांना विनंती आपण पुढे यायचं आहे. या ठिकाणी आपण नवीन परमार, खरं तर अतिशय सुंदर चेहरा, गुबगुबीत चेहरा, कृष्णाला साजेसा असा चेहरा आहे त्यांचा आणि पहिल्यांदा तुम्ही कृष्ण झाला असेल बरोबर. कृष्ण झाल्यानंतरचा अनुभव काय होता? माझं मनोगत किंवा माझे विचार मांडण्याच्या आधी मी सर्वप्रथम शिवमल्हार या म्युझिक चॅनलसाठी सर्वांनी टाळ्या वाजवत अशी विनंती करतो, कारण त्यांच्यामुळे आम्हाला ही संधी मिळाली. मी स्वप्नातही विचार केला नव्हता की एखाद्या गाण्यामध्ये मी कृष्ण होईल. ही दृष्टी लिनेश सरांना कशी मिळाली, त्यांना माझ्यामध्ये काय दिसलं, त्यांनी मला उभं केलं आणि ज्यावेळेस आरसा पाहिला त्यावेळेस वाटलं की ठीक आहे आपण करू शकतो, कृष्ण आहोत, आपण करू शकतो. त्याच्यानंतर ते गाणं शूट झालं. हे गाणं तसं तर दुसऱ्या कोणाकडे गेलं असतं तर हे गाणं डान्सिकल झालं, म्हणजे कृष्णा डान्स केला असतं, राधेने डान्स केला असतं, पण याला एक कन्सेप्ट देऊन, एक विषय देऊन तो इतका छान हाताळलेला आहे. म्हणजे आत्ता राधा आणि कृष्ण फ्लॅशबॅक किंवा आत्ताचं या सगळ्या गोष्टी त्यामध्ये मिक्स करून इतक्या छान एक लाईनमध्ये ठेवलं की ते बघायला खूप जास्त छान वाटतं. कृष्णाचा फिवर संपला की कृष्ण हिला चालूच आहे. या गाण्यामुळे याचे काही फोटोग्राफ्स माझ्याकडे होते आणि ते फोटोग्राफ्स फेसबुकला अपलोड केल्यानंतर कृष्ण म्हणून कामं मिळाले.
याच्या आधी वेगवेगळ्या भूमिका करत होतो, पण कृष्ण म्हणून या गाण्यामध्ये आल्यामुळे बाकीच्या ठिकाणी पण कृष्ण म्हणून काम मिळायला सुरुवात झाली. या ठिकाणी नारी शक्तीच्या पूजाताई सराफ आहेत. ताई, काय वाटतंय या सगळ्या छान नवीन वाटतंय. टीमला तुम्ही भेटताय? खूप हे सुंदर. नवीनच आहे आपल्यासाठी. काय वाटतं? तो वेडा झाला तुझ्या राधे तुझ्या राधे तुझ्या पायी. अतिशय सुंदर संकल्पना आहे ही आणि तुमची टीम वर्क पण खूप सुंदर वाटते. तुम्हाला पुढील कार्यक्रमासाठी शुभेच्छा. ही होती कृष्ण वेडा झाला राधे तुझ्यासाठी आणि काळ्या मनाचा उलगडा या दोन्ही अल्बमची टीम. या सर्व टीमला आमच्या चॅनलकडून शुभेच्छा. या ठिकाणी काळ्या मनाचा उलगडा हा जो गीत प्रकार आहे, अल्बम आहे, त्याचे 2 कलाकार आहेत. त्या गाण्यामध्ये हा कलाकार नवरा आणि ही कलाकार बायको अशी भूमिका आहे. खऱ्या अर्थानं त्यांच्या जीवनातील आपबीती या गाण्यातून आपण डायरेक्टरने दाखवण्याचा प्रयत्न केला. काय सांगतील दादा? काळ्या मनाचा उलगडा हे काळूबाईच्या आम्ही केलं आहे. त्याच्यामध्ये मला त्रास काय होईल ते कर्मी केल्यामुळं कर्मी बाधा केल्यामुळे काय त्रास जे हाल झाले ते दाखवायचा प्रयत्न केला आहे. सगळं मानलं ते फक्त मी त्रास सहन केला, पण मानलं फक्त माझ्या बाईक त्याचं काय अनुभव होता? माझा अनुभव असा होता की मला कर्मीबाधा काय हे माहिती नाही आहे, पण कर्मीबाधा झाल्यानंतर एका कुटुंबावर काय परिस्थिती येते किंवा नवऱ्याला कर्मीबाधा झाल्यानंतर बायकोची काय अवस्था होते, हां पूर्ण ह्या म्हणजे ह्या गाण्यातलं पूर्ण मला ते समजलं. आणि ह्या गाण्यासाठी मला सरांनी कास्टिंग केलं, म्हणजे निलेश सरांनी कास्ट केलं, त्यामुळे त्यांचे खूप खूप आभार. कितवा अल्बम आहे? पहिलाच अल्बम आहे आणि ते देवीच्या गाण्यापासूनच सुरू झालं. अरे वा, अभिनंदन तुमचं. यानंतर कृष्ण वेडा झाला राधे तुझ्यासाठी यामध्ये मीरेची भूमिका ज्यांनी केली आहे, खरं तर त्यांचा आजही मेकअप तसाच आहे. काय वाटतंय? फारच सुंदर वाटतं. जेव्हा शूटला मी इथे आली तेव्हा पण खूप सुंदर वाटतं. मी विनय सरांची खूप आभारी आहे की त्यांनी मला या भूमिकेसाठी ते पाहून मी केपेबल तर आहे. आणि मग हा पहिला अनुभव होता की अगोदरही केलेलं आहे काय? याच्या आधी मी असं म्हणजे एखाद्या भूमिका अशी मी कधीच केली नाही. त्याआधी थोडीकडे जे काही त्याच्यामध्ये काम केलं. अभिनंदन. ही अल्बमचं ज्यांनी व्यवस्थापन केलं त्या RK एंटरटेनमेंटचे रवी कांबळे आहेत. त्यांच्याकडून जाणून घेऊया की हा अनुभव नवीन होता की या अगोदरही काय अनुभव आलेला आहे? नाही, याच्या अगोदर केले आहेत छोटे छोटे, पण हे आता पर्सनली स्वतः मी माझ्या बॅनरच्या माध्यमातून केला असल्यामुळे माझा अनुभव जरा वेगळाच होता. थोडी धावपळ पण झाली, पण ठीक झालं, उत्तम झालं. जसं पाहिजे होतं कार्यक्रम आणि जसं आमच्या टेलिव्हिजन चॅनलला पाहिजे होतं तसं आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सगळ्यांचं म्हणजे हो हो. हे गाणं आपल्या शिवमल्हार म्युझिक या यूट्यूब चॅनलवर 1 जानेवारी 2025ला रिलीज होणार आहे. तरी आपण सर्वांनी लाईक, शेअर आणि सबस्क्राईबर करायचं आहे. धन्यवाद. काय करायचं आहे? नक्की करायचं आहे. महाराष्ट्रातील सर्व रसिक प्रेक्षकांनी लक्षात ठेवायचं आहे की 1 जानेवारी 2025ला शिवमल्हार म्युझिकच्या माध्यमातून निर्मित होणारं हे गाणं कृष्ण वेडा झाला राधे तुझ्याच पायी आणि काळ्या मनाचा उलगडा या 2 गाण्यांचं लवकरच या ठिकाणी रिलीजिंग होणार आहेत. ही 2 गाणी शिवमल्हार म्युझिक मुंबई या यूट्यूब चॅनलवर. तेव्हा सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे 1 जानेवारी 2025 चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, गाण्यांना पाहायचं आहे, कमेंट द्यायचे आहेत अगदी हृदयाच्या ठोक्यापासून आणि लाईक करायचं आहे. लक्षात ठेवायची आहे तारीख 1 जानेवारी 2025. धन्यवाद. 3 वेळा आता तुम्ही म्हणा लाईक, सबस्क्राईब, शेअर. लाईक शेअर सबस्क्राईब. आधीच इथं बघा की सर्वांनी शिवमल्हार म्युझिक चॅनल सबस्क्राईब करा, गाणं पहा, लाईक करा आणि इतरांना शेअर करा. काय करा? सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा.